कितें जेवंक या बरी ती नारळ होता नाही तो जरासा हे झालं, काय झालं, जरा सुकलेल्यासारखं झालं. म्हणून मी त्याला शेगडीवर ठेवून भाजून काढलं. आम्ही काळं मटण बी करतात नाही भाजून भाजून तशी तसं तसा तो नारळाची अर्धी वाटी भाजून काढली आणि त्याच्यात जरासं मिरची 2 घातल्या. हे नाही झाला, ते काय म्हणतात, 5व्या मिरच्या नाही झाल्या, सुक्या घातल्या 2. ही भजी काढली. कसली ती ओळखा तुम्ही, दिसते बघा कसली ती भजी ओळखा. आणि हे लोणचं उन्हात घालून घालून मला काय माहीत उन्हात घालायचं नसते म्हणून लोणचं जरासं घालायचं सुकायला. मी कायमचंच 15 दिवस सुकून काढले लोणचं केल्यानंतर. तर ती सामकी घट्ट झालेली आहे फोडी, तुकडे तुकडे. हे राशनचे तांदूळ चाळून घेते मी. कण्या असतात नाही ते कण्या, त्या पक्ष्यांना घालते. बारीक तुटलेले तांदूळ असते ते पक्ष्यांना घालते. छान आहे नाही माझं. आज महाप्रसाद म्हणायचं, जेवण म्हणायचं, ह्याच्यावर बाबा जिवंत असते मी. काय हे नाही तर मी जगू शकत नाही. मला हे पाहिजेच, जेवण हो. जेवण्यासाठी भूक लागते मला दुपारची. आणि करते पण छान मी. आता बघा भजी काय बरी डाळीची आमटी, त्याच्यात हे आलू बी घातलेले, बटाट. आणि ही भजी कशापासून काढली ती ओळखायची तुम्ही. ठेवू काय? या कोणाला भूक लागली तर जेवण्यासाठी. लाईक करा हां, वर काढा मला.